बायोकेमिस्ट्री म्हणजे मी मेडिकल बायोकेमिस्ट्री केलेलं आहे. मोर ऑफ ह्युमन इनसाइड, म्हणजे आत काय चालू असतं माणसाच्या केमिकली. ठीक आहे. तर इट्स नॉट प्युअर केमिस्ट्री, इट इज मेडिकल बायोकेमिस्ट्री. तर त्यामुळे मानवी शरीरात काय काय होतं, त्यांच्या ब्रेन पासनं पायापर्यंत काय चाललेलं असतं, काय केमिकल रिॲक्शन्स होतात, आपण काय खातो किंवा बोलतो किंवा विचार करतो, तर ते काय केमिकली आपल्याला इफेक्ट करतं. तर ह्या फास्ट जनरेशनमध्ये जिथे अवेलेबिलिटी सगळी आहे, तिथे करिअर किंवा लाईफस्टाईल चूज करणं आय थिंक इट सेल्फ इज अ बिग चॅलेंज फॉर देम. त्यांचं अभ्यासाशी नातं तुटलंय. बऱ्याच गोष्टी त्यांनी कधीच शिकल्या नव्हत्या, वाचल्या नव्हत्या. कॉम्प्लिकेटेड वाटतात आणि त्यांना असं लहान मुलांसारखं सिंपल करून शिकवायला इतकी मजा येते, की त्यांनाही वाटतं, की ओके वी आर बॅक टू स्कूल. ठीक आहे. आणि होमवर्क वगैरे जे स्कूल देतं ते पॅरेंट्सला आवडत नाही. लॉज आहेत, की जास्त होमवर्क देऊ नका. तर घरी मुलं काही करत नाही. शाळेत नुसता अकॅडमिक असतो कारण सिलेबस कंप्लीट करायचा आहे. XYZ टीचर्सला बऱ्याच गोष्टी आहेत. सो ऑलरेडी स्कूलकडे सीबीएसईनी, न्यू एज्युकेशन पॉलिसीनी सगळं दिलंय, की होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी काय पाहिजे. बट इम्प्लिमेंटेशन होत नाहीये ड्यू टू टाईम कन्स्ट्रेंट्स, ड्यू टू इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रेंट्स. जॉब, चांगला जॉब सोडून लोक येतात कारण त्यांना ते झेपत नाही एवढं काम. अग्रीड. कारण त्यांनी कधीच केलं नाही. मेड असते. आजकाल तर सगळं आहे, रोबोट आहे, AI आहे, अलेक्झा आहे, वॉशिंग मशीन, डिशवॉशर आहे, सगळं आहे इंडियामध्ये. आता काय नाही. नमस्कार, TGV मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी स्नेहल सिंग. मी नवीन सामला. आणि मी सुचरिता करी. दी गायडिंग व्हॉइस आता मराठीमध्येही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. द गायडिंग व्हॉइस TGV मराठी चॅनल विद्यार्थ्यांसाठी, तरुण व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी केले गेलेले आहे. आम्ही या पॉडकास्टमध्ये नवीन तंत्रज्ञान ट्रेंड्स, सहजीवनाच्या अनुभवांवर सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्वासाठी विकास इत्यादींवर चर्चा करू. नमस्कार. आज TGV व्हर्च्युअल स्टुडिओमध्ये माझ्यासोबत जुडले आहेत रिंकू जैन आणि आजचा टॉपिक आहे मनाचे मार्गदर्शन, भविष्यासाठी दिशा. रिंकू जैन यांच्यासोबत समग्र सल्ला आणि विद्यार्थ्यांचा विकास. वी गोइंग टू टॉक अबाउट गायडिंग माइंड शेपिंग फ्युचर्स. तर रिंकूजी नमस्कार आणि वेलकम वेलकम वेलकम. आमच्या ह्या जर्नीमध्ये तुम्ही आमच्यासोबत जुडला त्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि नमस्कार. Hello, I'm Steve Ahern, one of the judges of the Asia Podcast Awards. I'm interrupting this episode to let you know that you're listening to an award-winning podcast. This podcast won its category in the 2024 Podcast Awards, so you know you're listening to quality. Enjoy your listening experience and congratulations to the team who created this award-winning podcast for you. आणि सगळ्यात पहिलं आपण कॉन्व्हर्सेशन तर करणारच आहोत आणि तुम्ही काय करता आणि तुम्ही कशी लोकांची मदत करता ह्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण त्याच्या आधी एक छोटीशी गंमत, आपण एक क्विक रॅपिड फायर खेळूया. मी तुम्हाला काही शब्द देईल आणि तो शब्द ऐकून सगळ्यात पहिलं मनात काय येतं ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, रेडी? येस. परफेक्ट. पहिला शब्द आहे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. आत्मविश्वास म्हणजे खुशीने पुढे जाणं, जे तुम्हाला आवडतं करायला. परफेक्ट. वाढ, ग्रोथ. नेहमी शिकत राहणं, आपलं क्वालिफिकेशन, स्किल्स वाढत जाणं. उपचार किंवा हिलिंग. हिलिंग म्हणजे मनातले जेवढे दडपण आहेत, दडलेले दडपण ते बाहेर काढणं आणि मन एकदम मग शांत होतं. यू आर हील्ड. मग मन म्हणजे काय? माइंड. मन म्हणजे एक गोष्ट जी आपल्याला दिसत नाही, पण ती सतत आपल्या बरोबर आहे आणि आपल्यासाठी आहे. इंटरेस्टिंग. स्पष्टता, क्लॅरिटी. जेव्हा तुम्हाला समोर सरळ दिसतंय, की तो रस्ता आहे तुमच्यासाठी, त्यावेळेस ती क्लॅरिटी असते आणि तुम्ही हसत पुढे जाता. इंटरेस्टिंग. उद्देश, पर्पज. उद्देश माणसाला पुढे नेतं. मला सारखं पुढे म्हणजे की त्याला कळतं तो या जगात कशासाठी आहे. चेंज, बदल. बदल सतत आहे, कधी चांगल्यासाठी, आणि बदल नेहमी चांगल्यासाठीच असतो.
आणि शेवटचा शब्द स्ट्रेंथ, ताकद. ताकद म्हणजे काहीही झालं तरी आपण आहोत तसेच आहोत. आपल्यात जास्त बदल येत. परफेक्ट. थँक यू. पुन्हा एकदा द गायडिंग व्हॉइस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. टीजीव्ही मराठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि मी आहे स्नेहल सिंग. द गायडिंग व्हॉइस मराठी या माध्यमातून आम्ही या जगाला थोडं अधिक चांगलं बनवायचा प्रयत्न करतो. आम्ही महत्त्वपूर्ण बद्दल बोलतो ज्यामुळे तुमचे जीवन आणि करिअर ह्याच्यामध्ये थोडी सुधारणा होऊ शकते. तर रिंकू वन्स अगेन आमच्या या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि आपण वळूया आजच्या आपल्या कॉन्व्हर्सेशनकडे. अ, गेल्या आय थिंक 2 दशकातून तुम्ही अनेक लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे. आणि तुमचा अप्रोच नेहमीच होलिस्टिक म्हणजे समग्र असाच असला आहे. वेदर इट वॉज काउन्सिलिंग और वेदर इट वॉज एज्युकेशन. तर हे फील्ड कसं चूज केलंस? मी जर माझ्या लहानपणात केव्हा-केव्हा असं बसून विचार करते ना, तेव्हा माझ्या लक्षात येतं, की पहिल्यापासनं मला ना म्हणजे नवीन-नवीन गोष्ट जाणून घ्यायची खूप म्हणजे तीव्रता असायची आणि लोकांची मदत करणे. एनिवे म्हणजे अकॅडमिक्स, फ्रेंड्स असतात. मोस्टली अकॅडमिक्स शाळेत असताना तीच मदत असते आणि नंतर जेव्हा मी करियर चूज करायला गेलो, तर मी आधी स्वतःसाठी खूप करियर म्हणजे ऑप्शन्स बघितले स्वतःच. त्यावेळेस आपल्याकडे जास्त गाईडन्स वगैरे नव्हतं आणि नंतर मग ते मला इतकं उपयोगी झालं, की दुसऱ्यांना मला सांगायला मजा यायची. म्हणजे कोणाच्या आई-वडिलांनी विचारलं, "तू कसं चूज केलं?" तर मी 4 गोष्टी अजून सांगायचे त्यांना, हे पण असतं, ते पण असतं. अँड देन इट ऑल स्टार्टेड की थोडंसं नाही सांगायचं, सगळं सांगा. त्यांना जे हवं असेल ते ते घेतील. तर त्यामुळे ते होलिस्टिक असं झालं आणि मग मला विषय जे आवडत होते ते मी अभ्यास करत गेले आणि जेव्हा मला म्हणजे शिक्षिका व्हायचं होतं किंवा डॉक्टर. डॉक्टर ओके, नाही झालं काही कारणांमुळे. पण आय एम ऑल्वेज अ बॉर्न टीचर आय फील. म्हणजे मला वाटतं ते तसं, की मला शिक्षिका म्हणजे लोकांना सांगणं, की काय आहे जगात, किती आहे जगात, तुम्ही या, घ्या ते सगळ्या गोष्टी. त्यामुळे ते विषय काही घेतला मी बायोकेमिस्ट्री केलं, मी सायकॉलॉजी केलं, मी बी-एड केलं आणि अगदी 5 वर्षाच्या मुलापासून 70 वर्षापर्यंत सगळ्यांना शिकवलंय मी आणि खूप विषय शिकवलेत. त्यामुळे असं वाटतं, की थोडंसं का जेवढं आहे देऊन टाका. तर होलिस्टिकली डेव्हलपमेंट होतं. त्यामुळे दॅट इस हाऊ इट इस. परफेक्ट. पण थँक यू. यू सेड दॅट युअरसेल्फ की सायकॉलॉजी आणि बायोकेमिस्ट्री हे फार रेअर कॉम्बिनेशन आहे. मग अँड जे तुमचं काम आहे ते मोस्टली खूप ह्युमन बिहेवियर किंवा मानसशास्त्राशी रिलेटेड आहे. तर ह्या 2 फील्ड्सला तू एकत्र कसं आणतेस? लाइक ह्याच्यात कॉम्बिनेशन तू कसं बनवलं आहेस? बायोकेमिस्ट्री म्हणजे मी मेडिकल बायोकेमिस्ट्री केलेलं आहे. मोर ऑफ ह्युमन इनसाइड म्हणजे आत काय चालू असतं माणसाच्या केमिकली. ठीक आहे. तर इट्स नॉट प्युअर केमिस्ट्री, इट इज मेडिकल बायोकेमिस्ट्री. तर त्यामुळे मानवी शरीरात काय-काय होतं, त्यांच्या ब्रेनपासनं पायापर्यंत काय चाललेलं असतं, काय केमिकल रिएक्शन्स होतात, आपण काय खातो किंवा बोलतो किंवा विचार करतो, तर ते काय केमिकली आपल्याला इफेक्ट करतं. करेक्ट. आणि ते एवढं जाणून घेण्यानंतर त्याच्यावर पण मी 5-6 वर्ष खूप म्हणजे शिकवलं मुलांना आणि नंतर माझ्या लक्षात आलं, की अरे अजून आहे ना मानवाच्या ब्रेनबद्दल आपण स्टडी केला. कारण केमिकल्स आपल्याला माहिती आहे, केमिकल रिएक्शन होतात, पण ते बाहेरच्या काय कारणांमुळे होतात. तर सायकॉलॉजी गेव्ह मी दॅट इन्साइट. मला ते तिथनं कळालं. आणि आत्ता ते इतकं डीपली इंटिग्रेटेड झालं ना, कारण सायकॉलॉजी शिकत असताना काय झालं, की त्याच्यात बायोकेमिस्ट्री होतं. ठीक आहे, की मग मला ते सोपं झालं समजणं, की मानवी शरीर काय आहे, ब्रेन काय आहे, आपण जसा व्यवहार करतो, आतमध्ये काय चालू असतं. तर फक्त औषधं घेऊन लोकं बरं होत नाही. मानसिक ज्यांना त्रास आहे. तर ते वर्षानुवर्ष नुसतं औषधं घेतात. मग नीट का नाही होत? म्हणजे बरे का नाही? करेक्ट. तर सायकॉलॉजी गिव्हज दॅट आन्सर. तुझ्याकडे असं दॅट्स व्हाय कॉम्बिनेशन इज ग्रेट. खूप इंटरेस्टिंग कारण की मी बायोकेमिस्ट्रीचा असा विचार केलाच नाही, की शारीरिक आपली बांधणी काय आहे आणि अ, जसं आपण म्हणलो मन जे अजिबात दिसत नाही, पण सगळ्यात जास्त त्याचंच काम आहे. आणि मला तरी असं वाटतं, की इलनेस किंवा सिकनेस किंवा
जे आपण आजारपण म्हणतो ते कुठेतरी पहिलं मनात येतं आणि मग ते शरीरात दिसू लागतं. इज माय अंडरस्टँडिंग ऑफ इट वर्किंग म्हणजे विथ व्हॉट एव्हर स्टडी आय हॅव डन. तर हे कॉम्बिनेशन अत्यंत इंटरेस्टिंग आहे. ओके आणि विथ द काइंड ऑफ वर्क यू डू म्हणजे तू खूप कमी वयाच्या मुलांबरोबर काम करतेस. त्यांना जेव्हा तो टप्पा असतो जिथे सगळ्यात जास्त कन्फ्युजन असतं कारण आपण टीनेजला स्वतः पेरेंट्सच घाबरतात. त्यामुळे सल्ला देणं त्यांना, त्यांच्याशी बोलणं, त्यांना समजून घेणं हा त्यातला खूप मोठा भाग आहे. आणि मला असं वाटतं की तो तू खूप छानरित्या हँडल करतेस आणि करियर गाईड असू देत किंवा वर्कशॉप फॅसिलिटेटर. तर तुला तुझ्या या जर्नीमध्ये कुठे चॅलेंजेस आजच्या मुलांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये वाटतात, की वेदर इट इस करियर गाईडन्समध्ये असू देत किंवा जेव्हा तू त्यांना काही शिकवत असतेस किंवा वर्कशॉप्स घेत असतेस. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? आजकालच्या मुलांचे ना प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. वेगळे म्हणजे इन द सेन्स की आपण जेव्हा होतो या एजमध्ये, तेव्हा मला विचार करते, मी होते या एजमध्ये. मला काय प्रॉब्लेम्स होते? मला काही जास्त प्रॉब्लेम नव्हते. मला फक्त हे होतं की आई-बाबांनी जास्त बोलू नये या वेळेत आणि मला थोडं फ्रीडम द्यावं. बाकी माझं करियर वॉज मेन थिंग. ओके. पण आजकालच्या मुलांना बरेच टेन्शन्स आहेत. म्हणजे की माझ्या मित्रांनी मला लाइक दिलं नाही सोशल मीडियावर. ठीक आहे. मला फोन केला नाही. मी गेममध्ये हारलो. कारण त्यांचा आता जो काही म्हणजे सराउंडिंग आहे तो जास्ती करून स्क्रीन, मोबाईल आणि एवढंसं जग झालंय त्यांचं. एवढं नाही. परत करिअर्स एवढे झालेत, की त्यांना कळत नाही कुठे जावं आणि कुठल्या आणि पॅरेंट्सचं काय ते जुन्याच पद्धतीत आहेत अजून. बाबा इंजिनिअरिंग कर, मेडिकल कर, बाकी याच्यात काही नाहीये. पैसे कमवायचे कसे? जॉब कुठं मिळेल तुला? पण खरं काय परिस्थिती आहेत मार्केटमध्ये ते पॅरेंट्सला माहीत नाही. ते कदाचित कधी-कधी मुलांना माहीत असतं, पण ते त्यांना सांगू शकत नाही आई-बाबांना, की "बाबा हे करियर आता ऑब्सोलेट झालंय. आता हे नवीन मार्केटमध्ये. मला पण ते करायचं नाहीये. मला हे करायचंय. तुम्ही मला वेगळं काहीतरी करू द्या." पॅरेंट्सचा फोकस असतो कमवणार कसा हा? पैसे कुठून आणणार? आणि मुलांचा फोकस आहे पैसे येतील. लेट मी बी हॅपी आणि नुसता अभ्यास माझ्या डोक्यावर नकोय. तर त्यांचे टेन्शन्स वेगळे आहेत. आणि या वयात मुलांचं लाइक बीइंग स्क्रीन इतकं ओपन आहे, की गेटिंग अट्रॅक्टेड म्हणजे लव्ह आणि यू नो माझी आयडेंटिटी काय आहे? मी कसा दिसतोय? आणि त्या सगळ्या गोष्टींवर जास्त लक्ष आहे. आणि बाहेरचं कोणी मला साथ देत नाही, फॉरगेट इट. मला गेम्स आवडतात, मी ते खेळेन. अग्रीड, अग्रीड. आणि आणि प्रॉब्लेम्स वेगळे आहेत म्हणून सोल्युशन्स वेगळे. टोटली म्हणजे आय कॅन रिलेट टू व्हॉट यू आर सेइंग कारण व्हेरी रिसेंटली मी कुणाला तरी हेल्प करत होते इन चूजिंग कारण की 12वी ची परीक्षा हं, दिल्यानंतर काय हं, हा हं. प्रश्न होता आणि विथ माय लिमिटेड नॉलेज कारण माझा या क्षेत्राशी डायरेक्ट एज्युकेशन रिलेटेड संबंध नसल्यामुळे आय वाज लाइक ओके ह्याच्यासाठी मॅथ्स लागेल, ह्याच्यासाठी फिजिक्स लागेल आणि मग मी जेव्हा त्याचे ॲडमिशन फॉर्म्स आणि डिस्क्रिप्शन्स बघायला लागले, इट हॅज चेंज्ड सो मच. हं, हं. द क्वालिटी ऑफ एज्युकेशन हॅज अल्सो चेंज्ड आणि द क्वालिटी ऑफ कोर्सेस अल्सो हॅज चेंज्ड. म्हणजे मला माहिती आहे, की मला सायकॉलॉजी करण्यासाठी पी-सी-एमची करायची गरज नव्हती. हे हं, माझं कळत होतं, पण माझ्याकडे तोच एकच प्रोसेस होता. आता तसं नाहीये. दे कॅन चूज देअर सब्जेक्ट्स जे हं, त्यांना इंटरेस्टिंग वाटतात आणि देअर इज अ कोर्स लाईन फॉर दॅट. हं, हं. पण ॲज यू सेड ऐकून घेणारे पेरेंट्स पण हवे आणि ह्यांना पण बोलता यावं. बट देअर इज दॅट कम्युनिकेशन गॅप आय फील ॲट टाईम्स. हाऊ डू यू थिंक दिस कॅन बी वर्क्ड ऑन? तर आई-वडिलांनी आपलं नॉलेज वाढवायला पाहिजे. कालच मी सद्गुरूंचा एक व्हिडिओ बघितला, हाऊ टू रिअर युअर चाइल्ड. इट्स नॉट एक्झॅक्टली म्हणजे आपल्या मुलाला आपण कसं वाढवलं पाहिजे. हा विचार पॅरेंट्सला असतो कारण ते मुलांना प्रॉपर्टी समजतात. ते त्यांना इंडिव्हिज्युअल समजत नाही. तर तुम्ही असं बोलणारच नाही, की मला माझ्या मुलाला वाढवलं पाहिजे. तो ऑटोमॅटिक वाढतोय. तुम्हाला वाढवलं नाही पाहिजे. पण त्याला एक कंपॅनियन हवंय. त्याला एक साथी हवाय. त्या मुलाला, त्या तुमच्या बाळाला एक साथी हवाय. तो साथी तुम्ही झाला, तर तो बाहेर भटकणारच नाही.
पण तुम्ही त्याचा साथी होतच नाही. तुम्ही नुसतं त्याच्याबरोबर अभ्यास कर, करियर कर, स्वतःवर बघ, स्वतःचं पर्सनॅलिटी बघ, स्वतःचे मीन्स ऑल दीज थिंग्स. तुम्ही कधी त्याच्याशी मित्रासारखं बोलता का? कारण तुम्हाला भीती असते, जर मी हा मित्र झालो या माझ्या मुलाचा, हा माझ्या डोक्यावरच बसेल. आणि ते नको असतं आई-बाबांना. आई-बाबांना वाटतं तो माझं ऐकायला पाहिजे. मी मोठा आहे. ट्रू. पण तुम्ही ठीक आहे मोठे आहात, पण आजकालची मुलं स्मार्ट आहेत आणि तुम्ही त्यांच्या लेव्हलला जात नाहीये. कारण आम्ही आमच्या आई-बाबांबरोबर एवढ्या गॅपमध्ये स्मार्ट नव्हतो. ट्रू. आजकालच्या आई-बाबा इथे आहेत आणि मुलं इथे आहेत. स्मार्टनेस एवढी डिफरन्स आहे आणि म्हणून तो जेवढा कॉन्फ्लिक्ट होतो ना, की ऐकत नाही आपले आई-बाबा म्हणायचे का कधी? रेअरली कोणाचे तरी आई-बाबा म्हणायचे, की हा ऐकत नाही, हा उद्धट झालाय, ही उद्धट झालीये. आता तर तुम्ही ज्या पॅरेंट्सशी बोला ते हेच बोलतात. मुलं ऐकत नाही, मुलं ऐकत नाही. अरे तुम्ही त्यांचे मित्र झालाच नाही. मला कधी वाटतं ते उलटं आहे. आई-बाबा ऐकत नाहीयेत. कारण की हां, आई-बाबाच मुलांना ऐकत नाहीये. बोलायला ॲक्चुअली कोण नाहीये. कारण की ॲज यू करेक्ट. त्यांचं स्क्रीन एक-एक टाईम मुलं आहेत. भरपूर आहे. हं. एखादीच फ्रेंड, एखादाच हो. तो फ्रेंड आणि त्यात हं. पण त्यांची ती ॲक्टिव्हिटी फिक्स्ड असते. म्हणजे बरोबर. रिंकू माझी पार्टनर आहे, तर ती गेमिंग पार्टनर आहे. मग मी हां. गेम्स रिलेटेड गेम्स खेळणार. म्हणजे त्यांच्या बरोबर. डोक्यात हे सगळं फार बॉक्स्ड आहे, की हं. रिंकू माझी ह्याच्यासाठीच फ्रेंड आहे. मग हं. अजून 4 गोष्टी होतील का? तर तेवढं इन्व्हेस्टमेंट इन अ रिलेशनशिप त्यांनी नाही केलेलं. हं. आणि मला खूप वेळा असं वाटतं, की आई-बाबाच ऐकत नाहीयेत. तर जेव्हा ते म्हणतात ना, की हा माझं ऐकत नाहीये, मला कधी-कधी असं वाटतं तुम्हीच थांबला नाहीये त्याचं ऐकायला, कारण तो सांगतोय. ती सांगते बरोबर. तिला काय हवंय, तिचा कशात इंटरेस्ट आहे, त्यांना आजच्या जगात काय आवडतं. आणि आय थिंक कालच आपण ही कन्व्हर्सेशन करत होतो, की एआयच्या या दुनियेमध्ये आपण ट्रान्झिशन फेजमध्ये असल्यामुळे आपल्या मनात खूप दुविधा आहेत. हं. असं करू शकतो का नाही? पण त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप क्लिअर आहेत. कारण की Google इज व्हॉट दे वर बॉर्न विथ. म्हणजे त्यांना हं. शिकायला नाही लागलं. आपण पण आज बरोबर. कितीतरी अडकल्यावरती कधी-कधी लक्षात येतं, अरे आपण Google करू शकलो असतो. इट इस हं. नॉट फर्स्ट थिंग टू गो टू. हं. पण हं. पहिलं डायरेक्ट सर्चला नाही जात. पण हं. त्यांच्यावर ते आजूबाजू असतील आणि इफ यू आर लिसनिंग, यू रिअलाइज तुम्ही कुठे अडकला असेल, त्यांनी तोपर्यंत Google सर्च मारलेला आहे. मारलेला असतो. काढलेलं आहे, बरोबर. त्यांना ते कळलेलं आहे आणि दे आर रेडी हं. ऑन. तर ह्या हं. फास्ट जनरेशनमध्ये जिथे अवेलेबिलिटी सगळी आहे, तिथे करियर किंवा लाईफस्टाईल चूज करणं आय थिंक इटसेल्फ इज अ बिग चॅलेंज फॉर देम. कारण खूप जास्त ऑप्शन्स आहेत. आणि यू युअरसेल्फ हेल्प पीपल इन टर्म्स ऑफ गाईडिंग देम अँड बीइंग देअर विथ मी. तर काही स्टुडंट्स आय एम शुअर ह्या सगळ्या कन्फ्युजनमुळे कधी-कधी लो कॉन्फिडन्स एक्सपिरियन्स करतात किंवा अकॅडमिक स्ट्रेस जसं आपण म्हटलो, की जास्त आहे. अ, तर हाऊ डू यू हेल्प देम? तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन करता? पहिली गोष्ट म्हणजे अकॅडमिक स्ट्रेस काहीच नाहीये. दॅट इज मी हे सांगतेय कारण ती हाईप केलेली. ठीक आहे, परीक्षा आली की तरच अभ्यास करायचा. हा ॲटिट्यूड डेव्हलप झाल्यामुळे तो स्ट्रेस वाटतो. करेक्ट. जर मी माझ्या मुलाचं जर एक्झाम्पल सांगितलं, म्हणजे लोकं विचारतात मला, की "तुम्ही काय करता? तुमचा पण यू अल्सो हॅव अ चाइल्ड, तुम्हाला पण मुलगा आहे. तुम्ही काय करता? तुम्ही असं कौकुल्ली म्हणताय, की 10वी आणि स्ट्रेस काय घ्यायचं?" तर 10वी आहे बाबा. मी म्हटलं 10वी पण एक परीक्षाच आहे. फक्त स्वतःच्या शाळेत आपण ती परीक्षा देत नाही, दुसऱ्या शाळेत जाऊन देतो. बाकी सगळं सेमच असतं. मग स्ट्रेस काय? कारण पहिल्यापासून अभ्यास केलेला नाहीये. पॅरेंट्सनी ट्युशन्स लावलेत, सगळं केलं, पण ती ट्रेनिंग जी पहिल्यापासून अभ्यास करायची असते, ती एवढी बॉम्बार्डिंग चुकीच्या मार्गाने केलेली आहे, की जेव्हा परीक्षा येते ना, मुलं बोर झालेली असतात. ते तेव्हा अभ्यास करत नाही, त्यामुळे स्ट्रेस वाढतो. राइट. तर तेव्हा मला वाटतं, की अकॅडमिक स्ट्रेस हा प्रकार काही नाहीये. तुम्ही जर पहिल्यापासून व्यवस्थित टाईम बाउंड सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या आणि पर्सनॅलिटी बघायची खूप गरज आहे मुलांची. काही मुलं शेड्यूल फॉलो करतात, काही मुलं शेड्यूल नाही फॉलो करत. दे आर कूल, बट दे डू एव्हरीथिंग. सगळं करतात ते. पण त्यांचा वेळ ठरलेली नसते. हं. पण त्यांचं सगळं केलेलं असतं. एक्स्ट्रा क्युरिक्युलर, अकॅडमिक हे ते जे काही त्यांना करायचंय, झोपायचंय, झोपतायत, खेळतायत, सगळं करतायत. पण काही वेळ ठरलेली नाही. आणि काही मुलांचं वेळेप्रमाणेच चालू असतं. मला 10 वाजता हे करायचंय, 9 वाजता हे करायचंय, 12 वाजता.
तर तुम्ही आधी तुमच्या मुलाची पर्सनॅलिटी बघा. त्यानुसार त्यांना गाईड करा. अभ्यासासाठी किंवा काही तुम्हाला त्यांना शिकवायचं असेल, त्यांच्या क्वालिटीज बघा, स्ट्रेंथ बघा. तुम्हाला कळत नसेल तर प्रोफेशनलची हेल्प घ्या. पण ते तुम्ही घेणार नाही कारण तुम्हाला वाटतं, आमचा मुलगा आम्हाला सगळं माहिती आहे. मग माझं ते म्हणणं आहे, सी द पर्सनॅलिटी, स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग. पहिल्यापासून सुरू करा, अकॅडमिक इयरच्या सुरुवातीपासून. बघा तुमच्या मुलाचे काय स्ट्रेंथ्स आहेत, त्याला काय आवडतं आणि मग त्याला डेव्हलप होऊ द्या ना. इट इज नॉट अबाउट करियर पॅरेंट्स थिंग. यू नो व्हॉट पॅरेंट्स थिंग इज? पैसा कसा येईल या प्रोफेशननी. हं. आहे का या प्रोफेशनमध्ये पैसा? तुला हे करायचंय? बघ कसे लोक आहेत. ते फेलियर्स बघतात. त्या प्रोफेशनमध्ये जे फेल झालेत ना, पॅरेंट्स त्यांचं एक्झाम्पल देतात. म्हणजे सक्सेसफुल आहेत त्यांचं एक्झाम्पल द्या. मग तुमच्या मुलाला ठरवू द्या, की एवढी मेहनत मी करू शकतो का तिथं पोहोचायला? पण तुम्ही काय सांगता, बघ तो फेल झाला, तो फेल झाला, तू पण फेल होशील. सो दॅट इज व्हॉट माइंडसेट. माइंड आणि मला असं वाटतं, की आपण म्हणजे आय आय अंडरस्टँड की लॉजिक हे आहे, की माझ्या मुलाने पैसा कमवला तर त्याचं आयुष्य छान असेल. देअर इज अ हिडन अजेंडा बिहाइंड दॅट. पण ते कंपॅरिझन की आम्ही लहान असताना हे केलं होतं आणि तुम्ही करत नाही. आय थिंक तो कुठेतरी एका फॅमिलीचा सेटअप होता. जिथे बरोबर. आपल्याला डिसिप्लिन असणं गरजेचं होतं कारण घरात होतीच लोकं इतकी. तर मी त्यावेळेत ते नाही केलं, तर मला खूपशा गोष्टी नाही करता यायच्या. सो जर मला त्या करायच्या तर आपण ती एक्स्ट्रा मेहनत करायचो. की बाबा ह्या वेळेला हे करून टाका, ह्या वेळेला हे होऊ जाऊ द्या. अंघोळ आपल्याला नाही केली तर हो, एवढ्या सुविधा नव्हत्या आपल्याकडे, की बरोबर. तेवढ्याच वेळेसाठी यायचं. दिवसभर पाणी नसायचं. कॉमन जो चॅलेंज होता तो आज 20 वर्षात चेंज झालाय आणि तुमच्या मुलांना ह्या सुविधा आहेत. त्यामुळे त्यांना तो फ्रीडम आहे, हे समजून घेऊन पुढे चालणं इज अ अ, अ, इज अ ग्रेट स्टार्ट असं मला तरी वाटतं. नाही, बरोबर आहे. आणि आज मुलं कुठेतरी ना उद्योजक व्हायला जास्त बघतात. कारण की आणि त्यांच्यात त्यांचं डोकं पण आहे लाइक स्कूल्समध्ये पण एंटरप्रेन्योरशिप इज टॉट एट अ व्हेरी यंग एज लाइक प्रोजेक्ट्स आर गिव्हन वगैरे, वगैरे. तर दे आर अवेअर की त्यांना काय करायचंय. त्यांच्याकडे आयडियाज भरपूर आहेत. आणि तो सपोर्ट जर आपण दिला तर आय थिंक लाईफ चेंजेस. लाइक व्हेरी रिसेंटली रिंकू आय मेट समबडी व्हेरी रिसेंटली पण ह्या आठवड्यातच आय मेट समबडी आणि मी फोनवर नेहमी त्यांच्याशी बोलायचे. आय हॅव यूज्ड हिज सर्व्हिसेस फॉर मेनी ऑफ पब्लिशिंग प्रोजेक्ट्स अँड आय वाज थिंकिंग की ही व्यक्ती असेल, काही नाही तर 31शीत वगैरे असेल, ओके. कारण तो नेहमी म्हणायचा की माझी टीम आहे, तो हे करेल, ते करेल, डोंट वरी स्नेहल, आम्ही काळजी घेऊ. अँड देन फायनली आय वेंट टू मीट हिम आफ्टर 1 इयर ऑफ डूइंग प्रोजेक्ट सेइंग अरे आपण सेमच सिटीत राहतो, ॲट लेट्स मीट ईच अदर. अँड आय मेट द पर्सन ही वाज जस्ट 23 अँड ही हॅज अ सेटअप where he has more than 18 employees. 18 एम्प्लॉईज गेले 2.5 ते 3 वर्ष कॉलेज करता त्यांनी त्याचा बिझनेस सेट केलाय, जो रनिंग आहे. जिथे त्यांनी हाय एंड जागेत, पुण्यातली हाय एंड जागेत रेंटने जागा घेऊन 18 लोकांचा पगार मॅनेज करतो. म्हणजे तो 20 वर्षाचा असताना त्यांनी ते स्टार्ट केलं. कदाचित 18 वर्षाचा असताना, 2.5 वर्ष इज व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. तर हा फ्रीडम जर आपण त्यांना दिला, तर दे आर मोर दॅन केपेबल ऑफ क्रिएटिंग मॅजिक इन धिस वर्ल्ड. लेट्स मूव्ह अ लिटल अहेड. कारण की तुम्ही भरपूर मुलांना ट्रेन केलंय, टीचर्स टीच केलंय टू अ ग्रेटर एक्सटेंट. तर एखादा कोचेबल किंवा टीचेबल मोमेंट आहे का, जो तुझ्या लक्षात आजही राहिलाय? नाही म्हणजे असं स्पेसिफिक नाही म्हणता येईल मला. पण जसं मी आधी पण माझ्या एखाद्या म्हणजे तुमच्याबरोबर झालंय बोलणं, की प्रत्येक टीचिंग एक्सपिरियन्स युनिक आहे माझ्यासाठी. कारण इंडिव्हिज्युअल्स युनिक आहेत. एज ग्रुप वेगळे आहेत. ठीक आहे. तर पर्टिक्युलरली मी असं म्हणत नाही, की मला कुठला पर्टिक्युलर इन्सिडेंट असं लक्षात येतंय, की which I can share here. But yes, there are a lot of experiences with small children and लहान मुलांना जेव्हा मी पहिल्यांदा शिकवायला सुरुवात केली, मला चॅलेंजेस आले, की ह्यांना कसं सांगणार मी? कारण माझं करिअरची सुरुवात सीधी मेडिकल कॉलेजमध्ये होती. राइट. आणि ह्या छोट्या-छोट्या मुलांना मी कसं समजून घेणार? पण तेच मला सांगायचंय, की "मॅडम असं शिकवा ना, मॅडम हे सोपं करून सांगा ना." तर देन मी सर्च करायचं, की सोपं कसं करायचं? आणि स्नेहल टच वूड त्या मुलांमुळे
आय कॅन मेक कॉम्प्लेक्स टॉपिक सिम्पल. ट्रू. अँड दॅट इज हेल्पिंग मी विथ मोठ्या लोकांमध्ये. ज्यांना मी आता एम ए सायकोलॉजीच्या मुलांना शिकवते, ती मुलं नाहीये, त्या लिटरली एडल्ट्स 40+ पीपल. राईट. त्यांचं अभ्यासाशी नातं तुटलंय. बऱ्याच गोष्टी त्यांनी कधीच शिकल्या नव्हत्या, वाचल्या नव्हत्या, कॉम्प्लिकेटेड वाटतात आणि त्यांना असं लहान मुलांसारखं सिम्पल करून शिकवायला इतकी मजा येते, की त्यांनाही वाटतं, की ओके वी आर बॅक टू स्कूल. तर हेच म्हणजे मला सांगायचं म्हणजे स्पेसिफिक इन्सिडेंट नाही, पण जनरलाइज्ड इफ आय टॉक दॅट स्मॉल चिल्ड्रन, ते छोट्या मुलांनी मला एवढं छान शिकवलं, की आता मोठ्या मुलांना असं प्रेमाने शिकवणं किंवा पेशन्सनी शिकवणं ॲज इफ यू आर टीचिंग अ यंग चाइल्ड. राईट. ते माझ्या म्हणजे दॅट इज व्हॉट आय हॅव लर्न्ड, दॅट इज व्हॉट इज माय USP असं मला वाटतं. आणि आय एम रिअली हॅपी इन माय स्टुडंट्स आर हॅपी ऑफ एनी एज. व्हेरी दॅट ब्युटिफुल. इज व्हॉट मला म्हणजे सांगायचंय. तर एनीबडी कॅन कम फॉर गाईडन्स, मेंटरिंग, टीचिंग अँड आय एम हिअर ॲज पर यू. यू नो कस्टमाइज्ड टीचिंग. मी ॲक्चुअली तेच विचारणार होते, कारण की तू दोन्ही जणांबरोबर डील करते. टीनेजर्स बरोबर पण डील करते आणि हां. अडल्ट एज्युकेशनमध्ये पण आहेस व्हेअर इट कम्स टू एंटरप्रेन्योरशिप असू देत किंवा जसं तू म्हटली सायकॉलॉजीचे तुझे स्टुडंट्स जे आहेत. तर फरक काय? हाच माझा प्रश्न असणार होता, की ह्यांना आणि ह्यांना शिकवण्यात काय फरक जाणवतो तुला? पण तू फरक हाच आहे माइंडसेट. मी तुला मग म्हटलं टीनेजर्सला काय पाहिजे, की माझं ऐकून घ्या. राइट. आणि मोठ्या लोकांना काय पाहिजे, की जितकं सोपं करून सांगाल ना तेवढं चांगलं आहे. हे एवढं जार्गन आहे. ते म्हणजे तुम्ही मला सांगता, की Zoom यूज करा किंवा आता तर Zoom जुनं झालं, पण ChatGPT यूज करा. मी बऱ्याच गोष्टी सांगते त्यांना, "अरे ChatGPT कर ना, उत्तर मिळेल." येस. दे आर लाइक, म्हणजे काय करायचं नक्की?" आणि ॲडल्ट्समध्ये हा प्रॉब्लेम आहे आणि टीनेजर्स आर फार वे अहेड. सो आय डोंट नीड टू टीच देम, दे टीच मी. आय हॅव टू जस्ट मेंटर देम, गाईड देम, की हे बरोबर चाललंय, हे बरोबर चाललं नाही. बाकी इट्स युअर फ्रीडम. आता एक लहान मुलगा येतो माझ्याकडे. म्हणजे 6-7 आहे. तर मी काय त्याला शिकवत नाही आणि म्हणजे त्याच्या आई-बाबांना त्यांनी विचारलं, "माझ्याकडे काय ट्युशन करायची? तो शिकत नाही माझ्याकडे येऊन. तो ऐकत नाही माझं." म्हणाले, "मला गप्पा मारायच्या तुमच्यावर." आणि हिज फादर इज ओके. नेबर आहे त्यामुळे फादर इज ओके, की ठीक आहे गप्पा मारायच्या, गप्पा मारतो. नाही मग कारण त्यांना ट्रस्ट आहे माझ्यावर, की ठीक आहे मॅडम अर्धा तास गप्पा मारतील, हा काहीतरी शिकूनच येईल. अग्रीड, अग्रीड. तो यू कॅन सी की मी नुसतं अकॅडमिक नाही घेत. आय कॅन गाईड यू, मेंटर यू, आय कॅन जस्ट टॉक टू यू टू मेक यू फील गुड. मी फक्त बोलू शकते तुमच्याबरोबर. तुम्हाला पाहिजे मी बोलू शकते. आय सो लव्ह दॅट. रिंकू तुझा काय मेसेज असेल पेरेंट्ससाठी? कारण आजकाल आपण जसं म्हटलो, की अकॅडमिक ग्रोथ बद्दल भरपूर बोललं जातं. तर तुझा पेरेंट्ससाठी काय मेसेज असेल, की ज्यांना आपल्या मुलांना दोन्ही अकॅडमिकली आणि इमोशनली त्यांना शिकवायचं आहे किंवा त्यांना ह्या बाबतीत साक्षर करायचं आहे? एवढे वर्ष आता मला स्नेहल, आय एम स्टार्टेड टीचिंग फ्रॉम 2001. अँड मी सुरुवात केली मोठ्या मुलांबरोबर मेडिकल कॉलेज, पॅरामेडिकल कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केलेली आणि गेले 21 वर्ष मी लहान मुलांपासून सुरुवात केली आणि आता मोठ्यांबरोबर. ठीक आहे. ओव्हरऑल माझ्या काय लक्षात येतं, की आपण लहानपणापासून जर त्यांना ग्रूमिंग दिलं, कारण मी जेव्हा सायकॉलॉजी शिकायला घेतलं, तेव्हा सिग्मंड फ्रॉइडची एक थिअरी आहे, जी आत्ता पण म्हणजे लोकं मानतात. ॲट लीस्ट इन सायकॉलॉजी फील्ड, की जे काही सुरू होतं ते चाइल्डहूडमध्ये सुरू होतं. म्हणजे द डे युअर बेबी इज कन्सीव्ड, तुमच्या पोटात बाळ येतं त्या दिवसापासनं आणि तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपल्याला वाटतं ह्याला काय कळतंय? म्हणून आपण त्याच्याशी कसंही वागतो. त्याला रागवतो किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही, की त्याला काय कळतंय, त्याला काय कळतंय. पण तिथनं सुरुवात होते तुमच्या ग्रूमिंगची, तुमच्या इमोशनल डेव्हलपमेंटची. तुम्ही लहानपणापासून त्याला इमोशनली स्ट्राँग करता येईल तुम्हाला. तुम्ही त्याचे मित्र व्हा. नेहमी आई-वडील व्हायची गरज नाही. आई-वडील व्हायला पाहिजे, शिस्त लावायला पाहिजे, पण मित्रता पण पाहिजे. जिथे परमिशन द्यायची द्या, जिथे स्ट्रिक्ट व्हायचंय व्हा. इट्स राइट फ्रॉम द स्टार्ट आणि त्यांच्याशी सगळ्या विषयांवर बोला. त्यांचे ओपिनियन्स पण घ्या. काही गोष्टी तुम्हाला वाटतं, की आपण सोडू शकतो, इट्स नॉट रिस्की, तर त्यांच्यावर सोडून द्या. त्यांचे बर्थडे प्लॅनिंग्स त्यांना करू द्या. तुम्ही ऑब्झर्व्ह करा, तुम्ही बजेट द्या त्यांना. हां.
की इंटरेस्टिंग. 2,000 बजेट आहे, 2,000 मध्ये तुला जशी पार्टी करायची आहे, पण मी तुला मदत करेन, प्लॅनिंग तुझं. आता तर ऑनलाईन शॉपिंगमुळे किती सोपं झालंय. आई आणि मुलगा म्हणजे आई आणि बाळ बसून आपलं लिस्ट बघू शकतात, की काय-काय किती खर्चात होऊ शकतं. यू कॅन गो टू Amazon, प्लॅन्स आहेत, डिस्काउंट्स आहेत, सगळं आहे. तर मुश्किल काहीच नाहीये. यू बी फ्रेंड ऑल्सो, यू बी पॅरेंट ऑल्सो. तर मग तुमचं अकॅडमिक, नॉन अकॅडमिक जे तुम्हाला वाटतं ना, की आपल्या मुलाने एक मोठं काहीतरी करावं, पैसे आणि पैसे कमवणं सोपं आहे. मेंटेन करणं अवघड आहे. तो आणि ते मेंटल मेंटेनन्स हेल्थ आई-वडिलांना येत नाही. मेंटेनन्स आई-वडिलांना येत नाही आणि तेच ते नॉलेज ना तिथे पुढे जा. तुम्ही पण शिका मेंटेनन्स ऑफ मनी आणि लेट युअर चाइल्ड ऑल्सो लर्न मेंटेनन्स. आता तर 10वी 11वीत फायनान्शियल मार्केटिंग आणि स्टॉक मार्केटिंग 9-10th मध्येच एन-सी-ई-आर-टी, सी-बी-एस-ई टाकलेलं आहे. राइट, 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 राइट. राइट. तर मग का नाही? मी घेते टीनेजरचं फायनान्शियल एज्युकेशन. आय एम्पॉवर देम. आय टीच देम हाऊ टू सेव्ह मनी, हाऊ टू ओपन बँक अकाउंट्स, हाऊ टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स. सो इट्स अ होलिस्टिक काइंड ऑफ थिंग, बट राइट फ्रॉम स्टार्ट, सुरुवातीपासून. है ना? बी अ फ्रेंड, बी अ पॅरेंट. वेन इज इट्स अ पॅरेंट रोल, बी अ पॅरेंट, पॅरेंट व्हा. मित्र व्हायचं तेव्हा मित्र व्हा. खेळा त्यांच्याशी, वेड्या विषयान बोल. त्यांचे पण कार्टून बघा तुम्ही. डोरेमॉन, शिनचॅन कधी-कधी बघा. तुम्हाला बोरिंग वाटलं तर बघा. हां. नाही, कधी पण त्यांच्या त्यांच्याकडे movies गप्पा बघा. असतात त्याच्याबद्दल सांगायच्या आणि ते भरपूर शिकतात त्याच्यातून. लाइक भरपूर, भरपूर. जसं जसं तू म्हणालीस, की इट इज ऑल अबाउट बॅलन्स. आय थिंक आपल्याला नेहमी ही भीती वाटते, की मी जरा प्रेमाने वागले, की माझा फायदाच उचलेल. म्हणजे आपलं इंटेन्शनच भीतीने स्टार्ट होतं आणि मग आपण कंटिन्युअस उगाच स्ट्रिक्ट होतो, जिथे आपल्याला माहिती की इथे मला स्ट्रिक्ट नाही व्हायचंय. बरोबर. तर आय थिंक स्ट्रिक्टनेस आणि डिसिप्लिन ह्यात खूप फरक आहे. हं. तुमच्या मुलाला तुम्ही डिसिप्लिन बनवलं तर स्ट्रिक्ट व्हायची गरज पडणार गरजच पडत नाही. Yes. आणि डिसिप्लिन ही त्याचं डेफिनेशन असणं जसं तू म्हटलीस ना पर्सनॅलिटी वाईज त्याचं डेफिनेशन असणं फार गरजेचं आहे. कारण लाइक मला अजूनही आठवतं लहानपणापासून माझं ना असंच असायचं, "तू मला चहा बनवायला सांग, मी बनवेन. पण तू 2दा-3दा रिपीट कर, की आत्ता पाहिजे, मी मला नाही बनवायचं." मी नाही बनवणार. ओके. आणि म्हणजे मी रेडी होते. मी तर प्रोएक्टिव्हली रेडी होते चहा बनवायला. बट नाऊ दॅट द इन्स्ट्रक्शन हॅज कम टू मेनी टाईम्स, आय विल नॉट डू इट. आय विल हॅव माय ओन शेड्यूल. ॲज लॉंग एज दिवसभरात माझं काम झालेलं आहे ना, मग मला बोलायचं नाही. दॅट हॅज बीन माय पर्सनॅलिटी. मला कधीच 6लाच उठून रोज 6लाच हे करणं नाही जमलं. सो आय थिंक दॅट इज सच अ ग्रेट अंडरस्टँडिंग अँड इफ एनीवन जस्ट शोज दॅट. आय वॉज लकी इनफ दॅट माय पेरेंट्स अंडरस्टूड दॅट आणि मी त्यासाठी क्वेश्चन नाही झाले. But then that's also because that's who I have become now. तर हां. रिंकू आपण खूप ना पर्सनल लेव्हलवर आणि कोच आणि कन्सल्टंट लेव्हलवर बोलतोय. पण ॲट द एंड ऑफ द डे ना एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचा पण भरपूर मोठा रोल आहे, ह्या पूर्ण जर्नीमध्ये. कारण की हाऊ दे आर ड्रायव्हिंग इज हाऊ द पेरेंट्स अँड स्टुडंट्स ऑल्सो आर. कारण की जर शाळेचाच गोल एक्स असेल, तर पेरेंट्स इव्हेंच्युअली कॅचअप करतातच. कारण की त्यांच्याकडे चॉईस नसतो. तर अ, तुझं काय म्हणणं आहे? फक्त गुणांच्या पलीकडे होलिस्टिक डेव्हलपमेंटकडे शाळा कॉलेजांनी असं लक्ष द्यायला हवं का? आणि हो तर क काही छोट्या गोष्टी ज्या शाळा स्टार्ट करू शकतात किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स? See, according to new education policy 2020, already it has started. आणि आपण जर आपलं पण शिक्षण बघितलं ना, आपलं शिक्षण जास्त होलिस्टिक होतं. कारण वी हॅड वर्क एक्सपिरियन्स, वी हॅड गार्डनिंग, वी हॅड स्पोर्ट्स, वी हॅड अकॅडमिक, नॉन अकॅडमिक अँड एव्हरीथिंग अँड एक्सपोजर टू अॅन्युअल डे असतो. तिथे सगळा एक्सपोजर असतोच की तुम्हाला स्टेज, बॅक स्टेजच्या किती गोष्टी एक्सपोज होतात. तुमचे स्किल्स बाहेर येतात. आजकाल काय झालंय, आपले आई-वडील सगळ्यांसाठी हो म्हणायचे, की ठीक आहे शाळेत चालू आहे ना कर. टीचरनी सांगितलंय ना कर, स्वतः कर. आता कसं झालंय, की स्कूल इज प्रोव्हायडिंग एव्हरीथिंग. पण मुलं एवढी झालीये, टाईम कमी आहे, त्यांना सिलेबस कंप्लीट करायचंय, तर त्यांचा सगळा फोकस सिलेबस. बाकी एक्स्ट्रा क्युरिक्युलरसाठी पॅरेंट्सनी बघा तुम्हाला जिथे क्लास लावायचा आहे तो लावा. ठीक आहे. आणि होमवर्क वगैरे जे स्कूल देतं ते पॅरेंट्सला आवडत नाही. लॉज आहेत, की जास्त होमवर्क देऊ नका. तर घरी मुलं काही करत नाही. शाळेत नुसता अकॅडमिक असतो कारण सिलेबस कंप्लीट करायचा आहे. XYZ टीचर्सला बऱ्याच गोष्टी आहेत. सो ऑलरेडी स्कूलकडे सी-बी-एस-सीनी, न्यू एज्युकेशन पॉलिसीनी सगळं दिलंय, की होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी काय पाहिजे.
राइट. बट इम्प्लिमेंटेशन होत नाहीये ड्यू टू टाइम कन्स्ट्रेंट्स, ड्यू टू इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रेंट्स, ड्यू टू पॅरेंट प्रेशर. ओके, म्हणजे बऱ्याच गोष्टी शाळेला बघाव्या लागतात. आणि आजकाल पॅरेंट नुसतं चढलेला असतो टीचरवर. हे नको, ते नको, माझं बाळ कुकुळं बाळ, तुम्ही एवढं काम देता, तुम्ही उन्हात उभं करतात, तुम्ही हे करतात. तर शाळेने थोडंसं बॅक सीट घेतलंय. बाबा ठीक आहे, तुम्हाला जे तुमच्या मुलासाठी करायचंय करा. आम्ही फक्त अकॅडमिक करणार. तुम्हाला 10वीत आणि 12वीत चांगले रिझल्ट पाहिजे. आम्ही फक्त तेवढं देणार. बाकी तुमचं काय, तुमचा मुलगा आणि तुमचं. बट नॉट एव्हरीवेअर इट इज. हां. टीचर्स आर देअर, सम इन्स्टिट्यूशन्स आर देअर. ते एक्सपोजर देतात आणि मुलं जर स्वतःहून जॉईन झाली ना, तर दे हॅव डेव्हलप्ड वंडरफुली. इव्हन स्टार्टअप्सला फंडिंग आहे. राइट, राइट. एनसीईआरटी, सीबीएसई स्टार्टअप्स 11वी-12वीच्या मुलांसाठी स्टार्टअप्सला फंडिंग आहे. सो स्कूल इज प्रोव्हाइडिंग एव्हरीथिंग. पॅरेंट्स हॅव टू टेक इट इन कोलॅबोरेशन. मला आवडलं तू जे बोललीस ते. तुला असं वाटतं का, की आजकालचे पेरेंट्स जरा जास्त सेन्सिटिव्ह झालेत? कारण की आपले लहानपणीचे कंप्लेंट्स एक्झॅक्टली उलटे असायचे. म्हणजे आपण जर असं म्हटलो, की खूप ऊन आहे, तर आपल्याला हे ऐकू यायचं, की "वय तुझं गपचूप जा. हां. सहन नाही होत ना, सहन करायला शिक." दॅट वॉज इट अँड वी हॅड लर्न्ड टू अॅडजस्ट विथ डिफरंट टेम्परेचर्स, बीइंग ओके विथ ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे. अडॅप्टेबिलिटी खूप हाय येस. होती आपली आणि फ्लेक्सिबिलिटी खूप हाय होती. आणि आता मला कधी-कधी असं वाटतं, की आपण इतकं जास्त पॅम्पर करतो, की जेव्हा ते ॲक्चुअली उतरतात फील्डमध्ये जिथे त्यांना आता माहिती, की आई-वडिलांचा सपोर्ट नाहीये, कॉलेज इज डन आणि आता मला काम करायचंय, तेव्हा दुसरं कोणी थोडं पण आवाज चढवलं, की त्यांना त्रास होतो आणि आजकाल युजिंग वर्ड्स लाइक डिप्रेशन अँड टॉर्चर common. इज व्हेरी कॉमन. म्हणजे अ, मला कधी-कधी वाटतं ते असेच वापरतात. आपण कधी-कधी मी सॅड आहे म्हणायला ते डायरेक्ट डिप्रेशनच वापरतात. तर कुठेतरी दूरदृष्टी असणं मला तरी वाटतं गरजेची आहे ॲज पेरेंट्स आर. इथे अगेन मी चाइल्डहुड ट्रॉमा हा वर्ड यूज करणार आहे. कारण चाइल्डहुड ट्रॉमा नॉट ऑफ द चाइल्ड, ऑफ द पॅरेंट. माझ्या बाबांनी मला उन्हात उभं करायचं, मला ते आवडायचं नाही. मी माझ्या मुलाला कधीच हे करणार नाही. ठीक आहे, मला हे खाऊ वाटायचं, माझी आई कधी करून द्यायची नाही. म्हणजे सारखं फक्त फेस्टिव्हलला काय खायचं ते? हां, करंजी केव्हा मिळेल? दिवाळीला. का बरं? मला जेव्हा पाहिजे तेव्हा का नाही? मला ते आवडायचं नाही. म्हणून मी माझ्या मुलासाठी काहीही कमी ठेवणार नाही. ठीक आहे, मी दॅट इज द प्रॉब्लेम. पण तिथे आणि तो आजारी पडला, मी वर्किंग आहे. आई असून मी वर्किंग आहे. त्याचे बाबा वर्किंग आहेत. हा आजारी पडला तर कोण बघणार आहे? राइट. बाबा तू नकोच जाऊ, तू घरीच ठीक आहे. आणि आजकाल किती बाहेर प्रॉब्लेम्स आहेत, क्रिमिनल केसेस, दिस केसेस, दॅट केसेस आहेत. तर बाबा माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोरच बरा आहे. अग्रीड. मला हां, असं आणि सगळं हातात. आता आमची हां. 10वी-12वी असली, परीक्षा असली तरी जी कामं आमच्यासाठी होती, ती कामं करायचीच आहे. तुमचं काही होऊ दे, तिथे परीक्षा असू दे, काही असू दे. आता कसं, "अरे नको, नको त्याची परीक्षा आहे." मी त्याला हातातच देते. चहा पण हातात देते, खाणं पण हातात देते. तो अभ्यासासाठी बसलाय ना. मग तुम्ही त्याला हॉस्टेलला पाठवल्यानंतर तो काय करणार आहे? येईल परत तुमच्याकडे. परत तुम्हीच ओरडणार, की तुला एवढे हॉस्टेल जाऊ दे. जॉब, आय नो चांगला दॅट जॉब सोडून लोकं येतात कारण त्यांना ते झेपत नाही एवढं नाही काम. होत. अग्रीड. कारण त्यांनी कधीच केलं नाही. मेड असते. आजकाल तर सगळं आहे. रोबोट आहे, एआय आहे, Alexa आहे, वॉशिंग मशीन, डिशवॉशर आहे. सगळं आहे इंडियामध्ये आता, काही नाहीये. पण आय तर थिंक तुम्ही हाताने काही सगळं जे केलंच असलं नाहीये. तरी पर्सनॅलिटीमध्ये आपली सेल्फ कंट्रोल असणं किंवा हं. अवेअरनेस असणं किंवा अडॅप्टेबिलिटी आणि फ्लेक्सिबिलिटी असणं, ह्या खूप गरजेच्या गोष्टी आहेत, जे त्यांना हार्ड वेनी शिकायला लागतात. म्हणजे जी हार्डशिप आपण हो. पण लहानपणी फेस केली, ती आपल्याला आज जगात सुविधा देते. म्हणजे मला येस. माहिती आहे, की मला जर पटदिशी कामासाठी 12:30 वाजता दुपारी जायचं तरी इट इस नॉट अ बिग डील. नॉट बिग डील. माय मग पॅक माय थिंग, गेट आउट ऑफ द हाउस. पण आता असं आहे, की नाही, नाही. इतक्या वेळ ऊन आहे, मग त्याच्यानंतर बघू, मग ऑर्गनाइज बंद झाली. मग ते काम दीड-दीड महिना पोस्टपोन होतंय, कारण की मी आज उठलेच नाही. मग ते आज मला लवकर उठू दे. ती जी अडॅप्टेबिलिटी आणि फ्लेक्सिबिलिटी आहे, ती मला असं वाटतं आपण कुठेतरी काढून घेतो आजच्या नेक्स्ट जनरेशनमधून आणि ती तेव्हाच येईल जेव्हा ॲज अ पेरेंट आपण तो बॅलन्स आणतोय, की मला कुठे त्यांचा मित्र व्हायचंय, हं. कुठे मला त्यांना काही गोष्टी शिकू द्यायच्यात आणि वॉच करायचंय व्हेन दे आर फॉलिंग अँड रायझिंग अप बाय देमसेल्व्हज.
प्रत्येक वेळेस मी जर हात देत राहिले तर तो कधीच स्वतःच उठायला शिकणार हो. नाही. हे दॅट इज मोर मला इम्पॉर्टंट. कळणं फार गरजेचं आहे ॲज अ पेरेंट. इट वॉज अ वंडरफुल कन्व्हर्सेशन विथ यू रिंकू. थँक यू स्नेहल. अ, सो मच. आपण एक क्विक रॅपिड फायर करूया आणि मग त्याच्यानंतर आपण आजच्या ट्रिव्हिया सेगमेंटकडे मूव्ह करूया. तर व्हेरी क्विक क्वेश्चन्स, 1 वर्ड किंवा 1 सेंटेन्समध्ये तू उत्तर देऊ शकतेस. रेडी? येस. एक बुक ज्याने तुझं आयुष्य किंवा जीवन बदललं. द सिक्रेट. इट्स माइन टू. मॉर्निंग रुटीन का नाईट आउल? आय एम मॉर्निंग पर्सन. तुझा सगळ्यात फेव्हरेट इन्स्पिरेशनल कोट? There are many, but recent if I tell is that always be growing in your life. Never stop growing. ब्युटिफुल. आणि काउन्सिलर नसतीस तर काय झाली असतीस? 100% teacher. I know it is like inborn thing. अग्रीड. अँड आय नो यू फॉर सो मेनी इयर्स. आय कॅन वाउच फॉर इट की तो हो. इट इज समथिंग दॅट कम्स व्हेरी नॅचरली टू यू. बर, एक सब्जेक्ट जो तुला असा वाटतो की शाळेत शिकवायला हवा, प्रत्येक शाळेत शिकवायला हवा? How to handle emotions. Emotional intelligence. ओके. चहा, कॉफी का स्मूदी? चहा. एक अशी सवय जी तुला संतुलित ठेवते, कीप्स यू ग्राउंडेड? Having my me time when I'm bugged up with all my busy things. I just leave everything and watch movies. ब्युटिफुल. एक सुपर पॉवर जर तुला असली असती तर कुठली तुला आवडली असती स्वतःकडे ठेवायला? To understand why people behave in a certain way so that I can respond accordingly. परफेक्ट. ब्युटिफुल. बरं, आजचा अखेरचा प्रश्न. आजच्या तरुणांसाठी स्पेशली टीनेजरसाठी तुझा काय सल्ला आहे? Just be yourself. Trust in your parents. And have your own, develop your own identity. स्वतःवर विश्वास ठेवा. शिकत राहा. आई-बाबांवर भरोसा ठेवा. आणि बाहेर निघा, जगात निघा. Don't be a potato couch. धन्यवाद. थँक्यू रिंकू, आज आमच्या सोबत जुडल्याबद्दल. आणि मित्रांनो, हा होता आमचा आजचा एपिसोड रिंकू सोबत. शेवटच्या भागाकडे वळण्याआधी आमची तुमच्यासाठी एक विनंती आहे. जर तुम्ही अजूनही TGV चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. जर तुम्हाला आजचा हा एपिसोड आवडला असेल तर कमीत कमी 3 जणांबरोबर तो शेअर करा. कदाचित त्यांनाही याचा फायदा होईल आणि एखादी टिप किंवा एखादा सल्ला त्यांनाही आवडेल. तर तुमच्या मित्रांना काहीतरी नवीन शिकायला भेटेल आणि आम्हाला नवीन सबस्क्रायबर्स भेटतील. तर पुन्हा एकदा धन्यवाद. आजच्या ट्रिव्हिया सेगमेंटकडे वळूया. ट्रिव्हिया सेगमेंटमध्ये आपण 3 अशा गोष्टींबद्दल बोलतो ज्याच्याबद्दल खूप कमी माहिती आहे लोकांना. तर आजचा आपला टॉपिक आहे काउन्सिलिंग आणि स्टुडंट सायकॉलॉजीमध्ये कमी माहीत असलेले 3 फॅक्ट्स. तर सगळ्यात पहिलं, अनेकदा कमी मार्क मिळवणारे विद्यार्थी बौद्धिकदृष्ट्या कमी नसतात, ते भावनिक संघर्षात अडकलेले असतात. दुसरं, वास्तववादी दिनचर्या आखल्याने तणाव कमी होतो आणि लक्ष केंद्रित राहतं. क्रिएटिंग अ रिअलिस्टिक रुटीन विल रिड्यूस एन्झायटी अँड इन्क्रीज फोकस. आणि तिसरं, रोज स्वतःला प्रेरित केल्याने मेंदूत नवीन न्यूरल पाथवेज क्रिएट होतात आणि त्यामुळे आत्मविश्वास आणि सहनशक्ती ऑटोमॅटिकली वाढते. तर अफर्मेशन्स, सेल्फ पॉझिटिव्ह टॉक हा अत्यंत गरजेचा आहे. तर तो होता आजचा आपला ट्रिव्हिया सेगमेंट. रिंकूजी, पुन्हा एकदा थँक्यू आमच्याबरोबर आज Thank you, जुटल्याबद्दल स्नेहल. आणि खूप अमेझिंग कॉन्व्हर्सेशन केल्याबद्दल. जायच्या आधी तुला काय बोलायचं आहे का? जायच्या आधी मला फक्त एवढंच सांगायचं आहे, एकतर आधी तुमचं मनाप्रमाणे आभार की तुम्ही मला इथे बोलवलं. आणि माझे जे विचार आहेत की आई-बाबांनी आपल्या मुलांबरोबर मित्रता करावी. म्हणजे मी विनंतीच करू शकते आई-बाबांना की तुम्ही आपल्या मुलींचे मित्र व्हा आधी आणि बॅलन्स ठेवा मित्रता आणि आई-बाबा बनवण्यात. अँड यू विल हॅव अ ब्युटिफुल लाईफ, अ ब्युटिफुल वर्ल्ड. हे जग खूप सुंदर होईल आणि मुलं खरंच खूप छान होतील तुमची.
एवढंच सांगायचं स्नेहल. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज आणि आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये.